सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. राम प्रहरी राम प्रहरी निरूपणाचं शीर्षक आहे त्याचे साक्षीत्व. त्याचे साक्षीत्व म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते ब्रह्म ते साक्षीत्वात आहे असा त्याचे साक्षीत्वाचा अर्थ आहे. आणि दुसरं असं त्या ब्रह्माच्या ध्यानामध्ये जो ब्रह्मलीन झाला असा ब्रह्माचा ध्यान करणारा ब्रह्मलीन झालेला जो स्वतःच ब्रह्म झाला आहे त्याचंही साक्षीत्व चालू आहे. म्हणजे ब्रह्म जे आहे मूळ असणे पण ते साक्षीत्वात आहे. त्याचा अर्थ ब्रह्माचे साक्षीत्व म्हणजे त्याचे साक्षीत्व. आणि मुळाचे साक्षीत्व पाहणारा मुळाचे साक्षीत्व पाहणारा स्वतः जो मुळामध्ये ब्रह्मामध्ये ब्रह्मलीन झाला आहे असा जो साधक आहे ब्रह्म साधक आहे त्याचं साक्षीत्व ही तेच आहे. म्हणजे ब्रह्म जे साक्षीत्व करतं तेच साक्षीत्व ब्रह्माचा साधक करीत आहे. कारण ब्रह्म आणि ब्रह्म साधक हे एकच आहेत. त्यामुळे ब्रह्माचे साक्षीत्व आणि ब्रह्म साधकाचे साक्षीत्व या दोघांना उद्देशून त्याचे साक्षीत्व असं हे चिंतनाचं शीर्षक आहे. त्याचे साक्षीत्व. आता नीट ऐका. अज्ञातात स्पंद आवेगी स्पंद निर्माण झाल्याखेरीज ज्ञात प्रकटत नाही. म्हणजे अज्ञातामध्ये स्पंद हालचाल आवेगी स्पंद म्हणजे जोरदार हालचाल निर्माण झाल्याखेरीज त्या अज्ञातातून काहीतरी बाहेर येत नाही किंवा अज्ञातातून ज्ञात प्रकटत नाही. अज्ञातात स्पंद आवेगी स्पंद निर्माण झाल्याखेरीज ज्ञात प्रकटत नाही. बंद मुठ्ठी खोलली जात नाही. रहस्याचे रहस्योद्घाटन होत नाही. रहस्य समजले जात नाही. मागील निरूपणाच्या अंती असे उमटले आहे की हापूस आंबा ही आहे आणि ध्यानमग्न शहाणा उपभोक्ताही आहे. हापूस आंबा आहे एका बाजूला आणि ध्यानामध्ये मग्न असणारा शहाणा उपभोक्ता आहे. आता हा जो उपभोक्ता आहे तो आंब्याचा उपभोक्ता नाहीये, तो बंद आंब्याचा. बंद आंबा हे ब्रह्माचं अप्रकट ब्रह्माचं उदाहरण आहे. हापूस आंबा आहे आणि शहाणा उपभोक्ता आहे. म्हणजे हापूस आंबा हे अप्रकट ब्रह्म आहे आणि अप्रकट ब्रह्माकडे अत्यंत औत्सुक्याने परंतु साक्षीत्वाने पाहणारा त्या अप्रकट ब्रह्माबद्दल उत्सुकता असणारा परंतु ती उत्सुकता त्याने केवळ आणि केवळ त्या अप्रकट ब्रह्माच्या ध्यानामध्येच लावली आहे. म्हणजे समोर एक गोष्ट आहे त्याच्याबद्दल उत्सुकता आहे पण उपभोक्ता जो आहे तो साक्षीत्वात आहे. उत्सुकता असूनही त्याने आपली उत्सुकता आपल्यामध्येच जिरवली आहे आणि समोर जे आहे ते तो केवळ आणि केवळ साक्षीत्वात तटस्थतेत उदासीन भावाने पाहत आहे. म्हणून मागच्या निरूपणाच्या अंती असे उमटले आहे की हापूस आंबा ही हापूस आंबा म्हणजे बंद मुठ्ठीतील अद्भुत निर्गुण निराकार अनंतता. मागच्या निरूपणाच्या अंती असे उमटले आहे की हापूस आंबाही आहे. हापूस आंबा हे बंद मुठ्ठीतील अद्भुत निर्गुण निराकार अनंततेचं उदाहरण आहे. म्हणजे हापूस आंबा हे अप्रकट ब्रह्माचे किंवा बंद मुठ्ठीतील लपलेल्या अद्भुत निर्गुण निराकार अनंततेचे उदाहरण आहे. तर मागच्या निरूपणाच्या अंती असे उमटले आहे की हापूस आंबा ही बंद मुठ्ठीतील अद्भुत निर्गुण निराकार अनंतता आहे आणि ध्यानमग्न शहाणा उपभोक्ताही आहे. ज्ञाता ध्यानात आहे असे असणे मोलाचे आहे. ज्ञाता ध्यानात आहे असे असणे मोलाचे आहे. याकडे नीट अवधान पुरवले पाहिजे. ध्यानातून ज्ञानात आल्यावर ज्ञाता मी तूपणा द्वैतात येतो. त्यामुळे अनंताचा रस बंद मुठ्ठीतील अद्भुत गोडी म्लान होते कमी होते. त्याचा एवढाच अर्थ आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट गुप्त आहे बंद आहे मिटलेली आहे तोपर्यंत त्याची गोडी आहे. एकदा का ती मूठ उघडली एकदा का हापूस आंबा ब्रेक झाला
फुटला, एकदा का ब्रह्म प्रकट झालं की पूर्वी जे औत्सुक्य वाटत असतं, पूर्वी बंद खोलीबद्दल, अंधाऱ्या खोलीबद्दल, बंद मुठीबद्दल, हापूस आंब्याबद्दल, अप्रकट ब्रह्माबाबत पूर्वी जी ओढी असते ती एकदा का हापूस आंबा फुटला, अंधारी खोली उघडली, बंद मुठी उघडली किंवा ब्रह्म प्रकट झालं की नंतर ती गोडी राहत नाही. म्हणून सर्व उत्सुकता, सर्व ध्यान, सर्व तळमळ जोपर्यंत ध्यानी साक्षीत्वात आहे, तटस्थतेत आहे, उदासीनतेत आहे, तोपर्यंतच आहे. ध्यानाची तळमळ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अप्रकट ब्रह्माकडे जसं आहे तसं साक्षीत्वात पाहणे, औत्सुक्यात पाहणे, परंतु औत्सुक्यापोटी काहीही ब्रह्माशी छेडखानी न करता. म्हणजे बंद आहे ते उघडावं असं जरी वाटलं तरी स्वप्रयत्नाने उघडण्याचा काहीही खटाटोप न करता नुसतं आणि नुसतं ब्रह्माकडे जो साक्षीत्वाने पाहतो, तेव्हा त्याच्या तीव्र साक्षीत्वामुळे जेव्हा ब्रह्म त्याच्यापुढे आपणहून अनफोल्ड होतं, प्रकट होतं, तेव्हा ब्रह्माने साधकाला दिलेले ब्रह्माद्वारे ब्रह्मज्ञान हे जितकं प्रत्येकारी असतं, त्यापेक्षा साधकाने स्वतः प्रयत्न करून स्वतः ब्रह्माशी छेडछाड करून मिळवलेले ज्ञान हे तितके मोलाचे नसते. म्हणून ज्ञान जेव्हा ध्यानामध्ये निर्माण होते, ज्ञान जेव्हा ध्यानामध्ये निर्माण होते, म्हणजे ब्रह्माकडे ध्यानपूर्वक साक्षीत्वाने पाहता पाहता ध्यानासमोर ब्रह्म जेव्हा स्वतःहून उलगडते, तेव्हा जे निर्माण होते ते सर्वात अधिक प्रत्येकारी असते. मात्र साधकाने स्वतःच्या खटपटीने त्या ब्रह्माशी जर छेडछाड करायचा प्रयत्न केला तर त्याला थोडेफार ज्ञान जरूर होते, पण ते ज्ञान द्वैताचे असते. म्हणून ब्रह्माकडे साक्षीत्वाने पाहता पाहता ब्रह्म त्याच्या कृपेने जेव्हा साधकासमोर उलगडते, तेव्हा ब्रह्माने त्याच्या कृपेने साधकाला दिलेले ज्ञान हे ब्रह्माच्या मूळ अद्वैताचे ज्ञान असते. मात्र साधकाने स्वतःकडे कर्ता म्हणून भूमिका घेऊन जर ब्रह्माचं ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला तर ते ज्ञान द्वैती असते. म्हणून साधकाने कर्त्याच्या भूमिकेतून ब्रह्माचे मिळवलेले ज्ञान द्वैती असते आणि साधकाने साक्षीत्वाच्या भूमिकेतून, तटस्थतेच्या भूमिकेतून, अलिप्ततेच्या भूमिकेतून, उदासीनतेच्या भूमिकेतून असताना ब्रह्माने साधकाला दिलेले ज्ञान मात्र अद्वैताचे म्हणजे खरेखुरे ब्रह्मज्ञान असते. म्हणून म्हटलं आहे, द्वैताचं ज्ञान साधक करता म्हणून जेव्हा घेतो तेव्हा ते द्वैताचे ज्ञान असते, ते अद्वैतातून झालेले द्वैताचे ज्ञान असते. पण तू जेव्हा साधक साक्षीत्वात असतो, उदासीनतेत असतो आणि अशा उदासीन ध्यानामध्ये जेव्हा साधकापुढे ब्रह्म आपणहून जेव्हा उलगडते, तेव्हा ते ब्रह्माचे ज्ञान त्याचं अद्वैत शाबूत राखून झालेलं ज्ञान असतं. म्हणून ब्रह्माने ब्रह्माद्वारे दिलेले ज्ञान हे अद्वैताचे ज्ञान आहे आणि साधकाने संकल्पपूर्वक मिळवलेले ब्रह्माचे ज्ञान हे द्वैती ज्ञान आहे. म्हणून साधकाच्या तटस्थतेत, साक्षीत्वात, उदासीनतेत, अलिप्ततेत, विटनेसिंग मध्ये जेव्हा ब्रह्माचं ज्ञान होतं तेव्हा ते खरं खुरं ब्रह्मज्ञान असतं. मात्र तटस्थता, अलिप्तता सोडून जर साधक कर्म प्रवृत्त झाला ज्ञानासाठी, तर होणारे ज्ञान जरी ब्रह्माचे असले तरी ते द्वैती म्हणजे मी तूपणाचे असते, हे समजून घ्या. तर आता हे संपूर्ण झालं. आता परत हा एकदा पॅरेग्राफ वाचतो. त्या पॅरेग्राफ मधलं सार सर्वस्व सांगून झालेलं आहे. अज्ञातात स्पंद, आवेगी स्पंद निर्माण झाल्याखेरीज ज्ञात प्रकटत नाही. बंद मुठ्ठी खोलली जात नाही, रहस्योद्घाटन होत नाही. मागील निरूपणाच्या अंती असे उमटले आहे की हापूस आंबाही म्हणजे बंद मुठ्ठीतील अद्भुत निर्गुण निराकार अनंतता आहे.
आणि ध्यानमग्न शहाणा उपभोक्ता आहे. ज्ञाता ध्यानात आहे असे असणे मोलाचे आहे. याकडे नीट अवधान पुरवले पाहिजे. ध्यानातून ज्ञानात आल्यावर ज्ञाता मी तूपणात द्वैतात येतो. त्यामुळे अनंताचा रस बंद मुठ्ठीतील अद्भुत गोडी म्लान होते, कमी होते. मात्र ध्यान आणि ज्ञान यामध्ये एक बारकावा आहे. ध्यानात अनंताचे दर्शन चालू असताना, म्हणून मात्र ध्यान आणि ज्ञान यामध्ये एक बारकावा आहे. ध्यानात अनंताचे दर्शन चालू असताना ध्यानी कोणी नेमका मी तू नसतो. असा मी तू रहित असलेला जो ध्यानी आहे तो व्यक्तित्वाने मर्यादित नसतो. तो कोणीतरी एक, ज्याला इंग्रजीत सर्टन म्हणतात, असा असतो. हे खरे असले तरी त्याचे असणेच अनंताचे असणे असते. म्हणून ध्यानात असलेला जो सर्टन असतो त्याचं असणं हे अनंताचे असणे म्हणजे इन्फिनिट बिईंगचे असते. मी तू रहित, व्यक्तित्व रहित असा असतो हा ध्यानी. म्हणून ब्रह्माचे ध्यान ज्याला लागले तो मी तू रहित, व्यक्तित्व रहित असा ध्यानी असतो. हा म्हणजे ब्रह्म इन्फिनिट आहे. आणि ब्रह्माचं ध्यान अनायसे ज्याला लागले तो सुद्धा बिईंग असला तरी इन्फिनिट बिईंग असतो. अशा अर्थी ब्रह्म आणि त्याचा ध्यानी दोन्ही खरे तर अनंतच असतात. आणि आपलेच अनंतत्व अनंत क्षमतेने तो वर्णित असतो. म्हणून ब्रह्म आणि त्याचा ध्यानी दोन्ही इन्फिनिट असतात. ब्रह्म अनंत, ध्यानी अनंत. त्यामुळे ध्यानी अनंत आहे आणि तो ब्रह्मरूपच आहे. म्हणजे वेगळ्या अर्थाने ब्रह्मच आपल्या ब्रह्मरूप ध्यानाला आपले ब्रह्मत्व अनंतत्व दाखवित आहे. दर्शन, दर्शनाचे ज्ञान आणि त्या दर्शन ज्ञानाचे वर्णन, ध्यान ब्रह्माचे दर्शन, त्या ब्रह्मदर्शनाचे ज्ञान आणि त्या ब्रह्मदर्शनाचे ज्ञान वर्णन करणे, या तीनही गोष्टी दर्शन, दर्शनाचे ज्ञान आणि त्या दर्शन ज्ञानाचे वर्णन असे सारे दर्शनातच, तत्वाच्या ज्ञानातच विसर्जित असलेला शहाणा उपभोक्ता किंवा सुप्त उपभोक्ता याद्वारे हे घडत असते. हे घडणे संभवणे असते, हे करणे नसते. सारांश, ब्रह्माच्या जो सहज ध्यानात असतो तो डॉर्मंट साधक असतो. आणि हा जो डॉर्मंट साधक आहे तो ब्रह्माप्रमाणे स्वतःच डॉर्मंट असतो. डॉर्मंट ब्रह्म, डॉर्मंट साधक आणि डॉर्मंट ब्रह्माचे डॉर्मंट साधकाद्वारे चालू असणारे डॉर्मंट ध्यान, म्हणून सुप्त ब्रह्म, सुप्त साधक आणि सुप्त ज्ञान असा हा ब्रह्म, ब्रह्मज्ञाता आणि ब्रह्मज्ञान यांचा हा इन्फिनिट खेळ असतो. इथे ध्याता मी असा नसल्या कारणाने ब्रह्माचं ध्यान ब्रह्मसाधकाला ब्रह्मक्रियेतून, ब्रह्मप्रकाशातून अनायसे घडत असते. सांगायचा मुद्दा इथे असा आहे की ब्रह्माचे ध्यान धरणाऱ्या माणसाचे मन अत्यंत कोरे असते. कोऱ्या मनाने, साक्षीत्वाने, उदासीनतेने, तटस्थतेने, विटनेसिंग मध्ये जेव्हा ब्रह्माचे ध्यान साधकाद्वारे चालू असते तेव्हा त्याच्या कोऱ्या पडद्यावर, ब्रह्मासारख्या निर्मल पडद्यावर ब्रह्माचे अनायसे दर्शन घडते. आणि अनायसे दर्शन तो आपले कैवल्य न सोडता स्वाभाविकपणे वर्णन करतो. तेव्हा खऱ्या अर्थाने ब्रह्माला ब्रह्मज्ञान देऊन ते इतरांसाठी मुखरित करीत असते. म्हणून जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर किंबोना चराचर आपणची झाला, तेव्हा ब्रह्म हा ध्यानाचा विषय आहे. ज्यांना आपण ज्ञानेश्वर म्हणतो ते स्वतःला ज्ञानेश्वर म्हणून ओळखत नाहीत, ते स्वतःला केवळ ध्यानी म्हणून पाहतात. ब्रह्म हा ध्यानाचा विषय आहे. आपण ज्याला ज्ञानेश्वर म्हणतो ते स्वतःला ज्ञानेश्वर म्हणून अमका तमका ओळखत नाहीत, ते स्वतःला ब्रह्माचाच अविभाज्य भाग म्हणून पाहतात. म्हणून ब्रह्माचा अविभाज्य भाग असलेले येथे प्रस्तुत उदाहरणात ज्ञानेश्वर म्हणा
ब्रह्माचा अविभाज्य भाग असलेले ज्ञानेश्वर ध्यानाद्वारे पाहत आहेत, तेव्हा ब्रह्माद्वारे ध्यानात पाहिले जाताना त्या ध्यानी म्हणजे प्रस्तुत ठिकाणी ज्ञानेश्वरांच्या कोऱ्यांतःकरणात ब्रह्माचे दर्शन होते. आणि ते म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणून निरपेक्ष बुद्धीने अत्यंत साक्षीत्वात ब्रह्माचं ध्यान जो करतो, त्याच्या कोऱ्या मनावर ब्रह्म स्वतः आपले दर्शन उमटवते. आणि ते दर्शन त्याच्या कोऱ्या मनावर उमटते, तेव्हा लोकांसाठी ते तो उपलब्ध करून देतो. याला म्हणायचं ब्रह्म ध्यानाचा विषय. ब्रह्म ध्यान करणारा आणि ब्रह्म ध्यानाने दिलेलं ज्ञान. म्हणून ब्रह्मसाधकाच्या मनामध्ये ब्रह्मज्ञान उमटवते आणि अनायसे त्या साक्षीत्वात असलेल्या साधकाद्वारे ब्रह्मज्ञान लोकांसाठी दिले जाते. तेव्हा मात्र ब्रह्माचं अद्वैत किंचितही ढळत नाही. म्हणून दर्शनाचे ज्ञान, त्या दर्शन ज्ञानाचे वर्णन असे सारे दर्शनात म्हणजे तत्वाच्या ज्ञानात विसर्जित असलेला शहाणा उपभोक्ता किंवा सुप्त उपभोक्ता म्हणजे डॉर्मन साधक याद्वारे घडत असते. हे घडणे संभवणे असते, हे करणे नसते. म्हणून ब्रह्मज्ञान जेव्हा चालू असतं तेव्हा हॅपनिंग असतं, तेव्हा मॅनिफेस्टिंग असतं. परंतु तेव्हा डुईंग नसतं, बिकमिंग नसतं. हॅपनिंग आणि मॅनिफेस्टिंग हे सहज आहे. डुईंग आणि बिकमिंग हे कर्त्याच्या अनुरोधाने केलेलं आहे. म्हणून ब्रह्म प्रकटीकरणात आणि त्याच्या ज्ञानामध्ये साक्षीत्वात ध्यानी असेल तर ब्रह्माचे ज्ञान वर्णन करणे हे सारे केवळ हॅपनिंग असते, ते बिकमिंग नसते किंवा ते डुईंग नसते. म्हणजेच इन मेडिटेशन द नॉलेज ऑफ बीइंग हॅपन्स टू द वाईज डॉर्मन कंझ्युमर. इट इज हॅपनिंग नॉट डुईंग. याचा अर्थ असा आहे की ध्यानामध्ये ब्रह्माचे ज्ञान किंवा अस्तित्वाचे ज्ञान, इन मेडिटेशन द नॉलेज ऑफ बीइंग हॅपन्स टू द वाईज डॉर्मन कंझ्युमर. जो शहाणा सुप्त उपभोक्ता म्हणजे उदासीन ध्यानी जो असतो, त्याच्या ध्यानामध्ये ब्रह्माचं ज्ञान उद्भूत होतं, अचानक प्रकट होतं. इट इज हॅपनिंग नॉट डुईंग. ते घडणं असतं, संभवणं असतं, ते करणं नसतं, ते बिकमिंग नसतं. कारण जो आपला डॉर्मन कंझ्युमर आहे, वाईज डॉर्मन कंझ्युमर म्हणजे शहाणा सुप्त. आता इथे उपभोक्ता शब्द उपभोक्ता आहे का नाही, कंझ्युमर. शहाणा सुप्त साधक, कंझ्युमरचा इथे साधक अर्थ द्या. शहाणा सुप्त साधक जो असतो तो ब्रह्माच्या ध्यानामध्ये सहज असतो. ब्रह्माच्या ध्यानामध्ये सहज असलेला शहाणा सुप्त साधक असतो. त्यावेळेला जे ज्ञान होते ते ब्रह्माचे अद्वैताचे जसेच्या तसे ज्ञान होते. कारण ते साक्षीत्वात झालेले असते. इथे कर्त्याचा मीतूपणाचा अभाव असतो आणि म्हणून हे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान उद्भूत होणे असते. ते ब्रह्मज्ञान प्राप्त करणे, मिळवणे असे नसते. म्हणून इन मेडिटेशन द नॉलेज ऑफ बीइंग happens to the wise dormant consumer. It is happening not doing. म्हणजे ध्यानात अस्तित्वाचे, अनंत अस्तित्वाचे ज्ञानरूप दर्शन शहाण्या व सुप्त ध्यानी जो असतो त्याला संभवते, घडते. येथे करणे नसते, कृती नसते, हे संभवणे, घडणे असते, क्रिया असते किंवा स्पॉन्टेनियस हॅपनिंग असते. ध्यानातील ज्ञान ही संभाव्यता क्रिया आहे. ध्यानातील ज्ञान ही संभाव्यता क्रिया आहे. ही कृती म्हणजे ठरवून केलेली क्रिया असू शकत नाही. ध्यान संभव असते जे अज्ञाताचे
अज्ञाताला उत्स्फूर्ततेने आणि औचित घडत असते. म्हणून ध्यानातून संभवणारे ज्ञान हे अज्ञाताला आणि अज्ञाताद्वारे म्हणजे विटनेसिंग डॉर्मंट असलेल्या स्थितीत घडत असते. हे उत्स्फूर्त आणि औचित असते. हाच तो ध्यान आणि ज्ञान यातील बारकावा. ध्यानातील ज्ञान अवचित दर्शन श्रवण रूपे उमटते. कोऱ्या पडद्यावर दृश्य चित्रे दिसावीत तसे रिक्त मनपटलावर अज्ञानाचे रूप दृश्य श्रवण शब्द याद्वारे उमटते. ध्यान आणि ज्ञान यांचे मध्ये दर्शन असते. मग ते भले दृश्य रूप श्रवण रूप असो. हे ज्याचे बाबत संभवते तो शहाणा उपभोक्ता असतो असे वर म्हटले आहे. शहाणा उपभोक्ता म्हणजे जो मिळालेले इतरांना देतो मात्र स्वतः त्याचा संचय न करता उपभोग न घेता नवनवीन ध्यानदर्शनाला अभिमुख असतो. त्याचे द्वारे हे सहज कार्य अव्यक्तच उर्वरित जगाचे कल्याणासाठी शक्य करून घेत असते. ध्यानातील ज्ञानी उदासीन अत्यंत उच्च प्रतीचा निरपेक्ष असतो. ध्यानातील ज्ञानी साक्षीत्वात असतो, उच्च प्रतीचा असतो, वर बसलेला असतो. म्हणजे ध्यानातील जो ज्ञानी असतो तो स्वतः मी माझेपणात नसल्यामुळे तो केवळ आणि केवळ ब्रह्माचे ध्यान चालूच असते. तेव्हा त्याच्या मनाचा पडदा कोरा असतो. ब्रह्माचे ध्यान कोऱ्या मनाने करणारा स्वतः कोरा निष्कलंक स्वतः करता कर्तृत्व विरहित असा शहाणा साधक असतो. त्यामुळे शहाणा साधक जेव्हा उदासीन अवस्थेत ब्रह्माचे ध्यान करतो तेव्हा शहाण्या साधकाच्या कोऱ्या मनपटलावर ब्रह्माचे अनेकानेक चित्तचक्षु चमत्कारिक प्रत्यय दर्शने रिअलायझेशन त्याला मिळतात. आणि ही रिअलायझेशन सुद्धा असा शहाणा उपभोक्ता इतरांना सांगण्यासाठी इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी वापरतो. तो स्वतःसाठी काही साठवून ठेवत नाही. अशा अर्थाने ब्रह्माचे ज्ञान ज्याला होते तो अत्यंत साक्षीत्वात असल्या कारणाने त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला ब्रह्मदर्शने रिव्हिलेशन्स होत असतात. आणि त्या रिव्हिलेशन्सचा तो स्वतः संचय न करता इतरांना त्याद्वारे मार्गदर्शन करून ब्रह्म वाटेवर अग्रेसर होण्यासाठी मदत करतो. हे खरं ब्रह्माचे ध्यानामध्ये झालेले अद्वैताचे ज्ञान आहे. जर कोणी म्हणेल मी ब्रह्माचे ज्ञान करून घेतो आणि तो ब्रह्माचे ध्यान करायला लागेल तर त्याला जे काही थोडेफार मिळेल ते द्वैताचं ज्ञान असेल. परंतु ब्रह्म हे अत्यंत आवडीचं अत्यंत प्रिय मूळ अत्यंत आवडीचं आहे. आणि मुळाबद्दल ज्याला प्रेम आहे असा मूलाधार जो प्रेमाने पाहू इच्छितो तोच ब्रह्माचा खराखुरा शहाणा साधक असतो. आणि ब्रह्माचा शहाणा साधक अत्यंत उदासीन कोऱ्या मनाने जेव्हा ब्रह्माचं ध्यान करतो तेव्हा ते ब्रह्म त्या कोऱ्या मनावर आपले विविध दर्शने देतं दाखवतं. त्याला माहित असतं की हा जो आमचा उदासीन शहाणा साधक आहे त्याच्याद्वारे ब्रह्माला माहित असतं की त्याचं ज्ञान लोकांना समाजाला प्रवाहित केलं जाईल आणि समाजाचा त्यामध्ये उद्धरण होईल. म्हणून ब्रह्मज्ञान जेव्हा ज्ञानी ध्यानाला मिळतं तेव्हा ते ज्ञानी ध्यानाला मिळालेलं ब्रह्मज्ञान हे अद्वैताचं अद्वैचित विलासाचं असतं. ते लोकांना उपलब्ध करून देऊन ज्ञानेश्वरांसारखी माणसे तळयात ब्रह्म आणि सर्वसाधारण समाज यांच्यामध्ये पुलाचे काम करतात, यांच्यामध्ये दुव्याचे काम करतात. म्हणून नारायण आणि नरनारी यामधील पुलाचे ब्रिजचे काम करणारे जे असतात ते संत असतात. आणि ते खरेखुरे ब्रह्मध्यानी असल्यामुळे त्यांचं अद्वैताचं ज्ञान 100% लोकांना पोचवण्यासाठी त्यांना सरस्वती रूपी क्षमता सुद्धा ब्रह्मच प्राप्त करून देते. आणि खरखुर 100% ब्रह्मज्ञान अशी माणसं लोकांना उपलब्ध करून देतात. म्हणून ध्यानातील ज्ञानी उदासीन
आसीन अत्यंत उच्च प्रतीचा निरपेक्ष असतो. मला कळले समजले म्हणणारा, वस्तुनिष्ठ विषयनिष्ठ माहिती असणारा व्यक्तित्वाने मर्यादित असतो. ती माहिती असते, ज्ञान नसते. ज्ञान अज्ञाताचेच संभवते. अज्ञात अनंत आहे म्हणून अनंत जाणून पाहणारा अज्ञातच अनंतच असावा लागतो. मर्यादिताचे मिठीत्व मुठीत, अमर्यादिताची दिव्यता सामावणार नाही. म्हणून निरपेक्ष आध्यात्मिक ज्ञान केवळ मी तू रहित, व्यक्तित्व मर्यादा रहित त्यालाच होऊ शकते. हा तो म्हणजे दॅट किंवा सद्वस्तू किंवा अधिकारण, ज्याला ग्राउंड असे म्हणतात. सारांश, अज्ञाताला अज्ञातत्वाने म्हणजे अकळतपणे उत्स्फूर्ततेने प्रसवत असते. उर्वरित सारी माहिती असते, त्यात ज्ञान नसतेच. अज्ञात म्हणजे ब्रह्म, अज्ञाताला म्हणजे ब्रह्मासाठी आतुर असलेल्या साक्षीत्वातील साधकाला. अज्ञाताला अज्ञातत्वाने. अज्ञात म्हणजे ब्रह्म, अज्ञाताला म्हणजे ब्रह्माच्या ध्यानात असलेल्या उदासीन साधकाला अज्ञातत्वाने म्हणजे अकळतपणे उत्स्फूर्ततेने प्रसवत असते. अज्ञाताला अज्ञातत्वाने प्रसवत असते. उर्वरित जे काही म्हणतात लोक आम्हाला ब्रह्मज्ञान आहे वगैरे वगैरे, ती सारी माहिती असते, त्यात ज्ञान असे नसतेच. कारण तिथे मी तूपणातला अहंकारी करता असतो. जिथे मी आहे तिथे दॅट नसते. हा तो नेहमीच साक्षीत्वात असतो. असा हा जो ब्रह्माचा ध्यानी आहे त्याला आपण तो म्हटलेला आहे. हा तो म्हणजे शहाणा साधक जो साक्षीत्वात आहे तो. तर हा तो नेहमीच साक्षीत्वात असतो. त्याचे केवळ असण्याने अनेकानेक क्रिया उद्भवल्या तरी त्या क्रियांबाबत तो स्वतः उदासीन असतो. तो त्या क्रियात गुंतत नाही. तसेच त्यांचे बाबत त्याला तिटकाराही वाटत नाही. आसक्ती नाही, घृणा नाही, तिटकारा नाही. आसक्ती, प्रीती, घृणा वा तिटकारा यापासून तो दूर असतो. त्याच्या या केवळ असण्यानेच ओनली टू बी सारे सर्जन म्हणजे निर्मिती, पालन म्हणजे संरक्षण, विसर्जन म्हणजे लय चक्राकार चालू असते. त्याच्या केवळ असण्यानेच, त्याच्या ओनली टू बी यामुळे सर्जन पालन विसर्जन चक्राकार चालू असते. हा स्वयमेव परमेश्वरच असतो. मी तुझ्या पलीकडे तो आणि त्याचे साक्षीत्व नांदत असते. मी तुझ्या पलीकडे तो आणि त्याचे साक्षीत्व नांदत असते, विलसत असते. श्री रामदास स्वामी हे स्वामीच आहे. स्व म्हणजे आत्मा आणि मी म्हणजे अहम म्हणजे सहा अहम सोहम. श्री रामदास स्वामी हे स्वामीच आहेत म्हणजे सोहम हौसो याद्वारे प्रकट होणारे ब्रह्मच आहेत. श्री रामदास स्वामी हे स्वामीच आहेत. त्यांचे सारे असणे तत्वज्ञान त्याच्या साक्षीत्वाचेच उमलणे आहे. रामदास स्वामींचे असणे तत्वज्ञान त्याच्या साक्षीत्वाचेच उमलणे आहे. रामदास स्वामी साक्षीत्वात आहेत, ते उदासीन आहेत. आणि रामदास स्वामी साक्षीत्वात आहेत, उदासीन आहेत म्हणजे रामदास स्वामी प्रत्यक्षात दॅट आहेत. म्हणजे दॅट म्हणजे ब्रह्म. आणि आपण ज्याला म्हणतो रामदास स्वामी हे प्रत्यक्षात रामदास स्वामी हे प्रत्यक्षात तो दॅटच आहेत. म्हणून श्री रामदास स्वामी हे स्वामीच. स्व म्हणजे आत्मा, मी म्हणजे अहम, अहम सहा सोहम हौसो. श्री रामदास स्वामी हे स्वामीच आहेत. त्यांचे सारे असणे तत्वज्ञान त्याच्या साक्षीत्वाचेच उमलणे आहे. ब्रह्म साक्षीत्वात आहे, रामदास स्वामी साक्षीत्वात आहे. ब्रह्माचं साक्षीत्व रामदास स्वामींमध्ये आहे. त्यामुळे ब्रह्माचं उमलणं रामदास स्वामींच्या मनामध्ये आहे. आणि रामदास स्वामी त्यांच्यामध्ये उमललेलं ब्रह्म आपणाला अत्यंत साक्षीत्वाने स्वतःसाठी पाठी काही राखून न ठेवता देत आहेत, ते समजून घ्या. म्हणून मी तुझ्या पलीकडे तो आणि त्याचे साक्षीत्व नांदत असते, विलसत असते. श्री रामदास स्वामी हे स्वामीच आहेत. त्यांचे सारे असणे
तत्वज्ञान त्याच्या साक्षीत्वाचेच उमलणे आहे. त्या संबंधी अवधान असणे अगत्याचे आहे. म्हणून ब्रह्माबद्दल ज्याला प्रेम आहे त्याने अत्यंत अवधानपूर्वक ब्रह्माचे ध्यान केल्यास मी करता या भाव विरहित ते ध्यान असेल आणि तेव्हाच त्याचे साक्षीत्व. अशा ब्रह्माचे ध्यान करणाऱ्याच्या मनात ब्रह्माचे साक्षीत्व, ब्रह्माचे ध्यान साक्षीत्वात करणाऱ्याच्या मनात उमटेल आणि ब्रह्माचं साक्षीत्व आणि ब्रह्माचं ध्यान करणाऱ्याच्या साक्षीत्वामुळे ब्रह्माचं चित्र साक्षीत्वात असलेल्या साधकाच्या कोऱ्या मनात उमटतं आणि हा साधक ते आपल्यासाठी राखून न ठेवता सर्वांना ते वाटत जातो. जसे रामदास स्वामींनी केले, तुकाराम महाराजांनी केले, ज्ञानेश्वरांनी केले. हे सर्वच खऱ्या अर्थाने स्वामी, स्व म्हणजे आत्मा मी म्हणजे अहम, सहा अहम, अहम सहा असे स्वहम असो हे ज्याने आपल्या वागण्यातून स्पष्ट केले, प्रत्यात आणले. असे रामदास स्वामी असोत, ज्ञानेश्वर असोत, तुकाराम असोत, कृष्णमूर्ती असोत, रमण महर्षी असोत, शंकर महाराज असोत, सर्व 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 अष्टावक्रांसारखे महामुनी असोत, सर्वच्या सर्व जे परिपूर्ण साक्षीत्वात आहेत आणि पूर्ण साक्षीत्वात ते साक्षीत्वात असलेल्या ब्रह्माचे ध्यान करीत आहेत, त्यांच्याद्वारे ब्रह्माचे अद्वैत ज्ञान तुम्हा आम्हासाठी जीवनात प्रकटले आहे. तेव्हा अशा महान साक्षीत्वातील संत महंतांचं चरित्र आणि चारित्र्य आपण जाणून घ्या आणि संत महंतांचीच महती आपल्या अंतःकरणात जर गुंजत राहिली तर निश्चितच आपण तसे ब्रह्माचे साक्षीत्व करणारे होऊ. जसे कृष्णमूर्ती, तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, अष्टवक्र, रमण महर्षी, शंकर महाराज आहेत तसे. आणि आपल्या जीवनात खराखुरा ब्रह्मानंद तेव्हा अखंडतेने नांदत असेल. अस्तु, धन्यवाद. या चिंतनात सदा सर्व काळ राहा. शिवडीन येथेच हे निरूपण थांबवतो. त्याचे साक्षीत्व निरूपण म्हणून थांबवतो आणि तुमचे जीवनात ते सतत चालू राहील याची खात्री बाळगून तुमच्या आणि आमच्या जीवनात त्याचे साक्षीत्व सदा सतत नांदो, विलसो, फुलत राहो, नंदित क्रीडत राहो असं म्हणतो आणि आजचं निरूपण थांबवतो. धन्यवाद. शुभ दिन. अस्तु.